गेली 40 वर्ष भाजपमध्ये राहिलेले श्रीरामपूरचे स्थानिक नेते प्रकाश चित्ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधात काम केल्यानंतर काही महिन्यांनी त्यांची भाजपमधून हकालपट्टी झाली होती. आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते आता शिंदे गटात दाखल झाले आहेत. हा पक्षप्रवेश करताना चित्तेंनी मंत्री विखेंवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपमध्ये निष्ठावंत यांना स्थान नाही त्यांनी असे सांगितले. परंतु पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर भाजपने कारवाई केली होती. प्रकाश चित्ते आता शिवसेनेत दाखल झाल्यामुळे ते नव्या जुन्या शिवसैनिकांची कशी मोड बांधतात हे पाहावे लागेल. त्यांच्या झालेल्या पक्षप्रवेशामुळे नगरपालिकेची गणितं मात्र बिघडलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे सोबतचा हा वाद प्रकाश चित्ते यांना खरंच पेलवेल काय, हाच विषय आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. गेल्या विधानसभेला महायुतीच्या जागा वाटपात राऊरी, श्रीगोंदा, राहाता, कर्जत, जामखेड आणि शेवगाव पाथर्डी अशा 5 जागा भाजपला मिळाल्या. संगमनेर आणि नेवाशाची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली. तर कोपरगाव, नगर शहर, पारनेर, श्रीरामपूर आणि अकोला या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला आल्या. श्रीरामपूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली असली तरी तेथे शेवटपर्यंत वाद रंगला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या माजी आमदार लहू कानडे यांना उमेदवारी दिली. तर शिवसेना शिंदे गटासाठी AB फॉर्म घेऊन आलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली. शेवटच्या टप्प्यात ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे ऐन प्रचारात एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा रद्द झाली. अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांची म्हणजेच लहू कानडे यांचे काम करण्याचा निर्णय महायुतीने घेतला. यामुळे मंत्री राधाकृष्ण विखेंनी लहू कानडे यांचे निवडणुकीत काम केले. परंतु स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या प्रकाश चित्ते यांनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे काम केले. स्थानिक भाजपने बंडखोर उमेदवाराचे काम केल्याने महायुतीच्या लहू कानडे यांचा पराभव झाला. बंडखोरी केलेले कांबळे हे देखील पराभूत झाले. मतविभागणीचा फटका बसल्यामुळे श्रीरामपूरची जागा महायुतीच्या हातातून गेली. साहजिकच या पराभवाला कारणीभूत असल्याचा ठपका भाजपने ठेवत प्रकाश चित्ते यांना पक्षातून निलंबित केले. परंतु हे निलंबन व्यक्तिद्वेषातून झाले असा आरोप त्यांनी यावेळी केला. राधाकृष्ण विखेंशी असलेल्या स्थानिक वादातून आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचे चित्ते यांनी माध्यमांना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रकाश चित्ते व त्यांच्या पत्नी दीपाली चित्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला. श्रीरामपूरचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण व्यक्तींसाठी खुले झाल्याने तसेच चित्ते पती पत्नी नगराध्यक्षपदासाठी दावेदार असल्याने हा पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले जात आहे. खरं तर गेल्या वेळी 2016 साली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रकाश चित्ते यांच्या पत्नी दीपाली चित्ते यांनी उमेदवारी अर्ज केला होता. त्यावेळी काँग्रेसकडून राजश्री ससाने व राष्ट्रवादीकडून अनुराधा अधिक या उमेदवार होत्या. त्यावेळी भाजपच्या दीपाली चित्ते यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या अनुराधा अधिक यांना पाठिंबा दिला. चित्ते यांनी स्थानिक पातळीवर त्यावेळी सोयीचे राजकारण केले. केवळ ससाने गटाचा पराभव व्हावा म्हणून त्यांनी माघार घेतली. विधानसभा निवडणुकीत हाच फॉर्म्युला वापरला गेला. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केले गेले. राधाकृष्ण विखे हे सध्या नगर जिल्ह्यातील भाजपचे नेते आहेत. पक्षविरोधी काम केल्यावर चित्ते यांच्यावर कारवाई केली गेली. परंतु ही कारवाई विखेंच्या सांगण्यावरून झाली असे म्हणत चित्ते यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. काही महिन्यापूर्वी चित्ते यांनी मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांकडे संपर्क केला होता. परंतु स्थानिक पातळीवरील राजकारणात विखेंचा शब्द अंतिम असल्याने चित्ते यांच्यासाठी भाजपने या पक्षाचे दरवाजे बंद केले. त्यामुळे आता नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचे समजते. दुसरीकडे राज्याचा विचार केला तर आगामी नगरपालिका निवडणूक महायुती एकत्र लढेल असे समजते. महायुतीचा उमेदवार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखालीच लढेल हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात राहून ते पुन्हा महायुतीच्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी निवडणूक लढतील काय, हा मोठा यक्षप्रश्न आहे. अन्य बाजूने विचार केला तर प्रकाश चित्ते यांनी 40 वर्षे भाजपात राहून जितकं काम केलं त्यापेक्षा जास्त काम विखेंनी 5 वर्षात केले आहे. बंडखोरी झाली नसती तर श्रीरामपूरमधील महायुतीला त्यांचा उमेदवार विखे यांनी निवडून आणला असता. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसला घरघर लावत अनेक माजी नगरसेवक स्थानिक नेत्यांनी विखेंच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बाजार समिती, ग्रामपंचायत, सोसायट्या आदीवर भाजपने आपली पकड
विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत केली आहे. हे नाकारून कसं चालणार? त्यामुळे चित्ते यांनी नगराध्यक्ष व्हायचे असेल तर राधाकृष्ण विखे सोबत पंगा घेणे त्यांना परवडणार नाही, असे राजकीय धुरंधर समीक्षक सांगतात. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या विश्लेषक बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.